नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 11 ते 20 डिसेंबर दरम्यानच्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण खूप महत्त्वाचे 25 प्रश्न घेतलेत मित्रांनो आणि त्याचे स्पष्टीकरण देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, WTA ने 2024 चा सर्वोत्कृष्ट खेळाडू कोणाला घोषित केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, आर्यना सबलेंकाला। कोणाला? तर आर्यना सबलेंकाला। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया। तर बेलारूसच्या आर्यना सबलेंका हिची WTA म्हणजेच महिला टेनिस असोसिएशन 2024 सालची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झालेली आहे। तर आर्यना सबलेंका हिने पहिल्यांदाच WTA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे। तर महिला टेनिस असोसिएशन बद्दल आपण महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत। तर महिला टेनिस असोसिएशनची स्थापना 1973 मध्ये प्रसिद्ध अमेरिकन टेनिसपटू बिली जीन किंग यांनी केलेली होती। तर WTA ही महिला टेनिस व्यावसायिक खेळाडूंसाठी जागतिक प्रशासकीय एक संस्था आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच BCCI चे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी बोर्डाचे कार्यकारी सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, देवजीत सैकिया यांची नियुक्ती केलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी देवजीत सैकिया यांची बोर्डाचे कार्यकारी सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर ते जय शहा यांची जागा घेतील, ज्यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। तर यानंतर आपण BCCI विषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर BCCI ची स्थापना 4 डिसेंबर 1928 मध्ये झाली। मुख्यालय मुंबईमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष आहेत देवजीत सैकिया। ठीक आहे मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न आहे तिसरा, तर जानेवारी 2025 पासून भिकाऱ्यांना भीक देणाऱ्यांविरुद्ध कोणत्या शहरात FIR नोंदवला जाईल? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, इंदूर। या कोणत्या? तर इंदूर। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर इंदूर भारतातील सर्वात स्वच्छ शहर जे आता भिकारीमुक्त होण्याची आकांक्षा बाळगत आहे। तर त्याचे रस्ते भिकाऱ्यांपासून मुक्त आहेत याची खात्री करण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या जातील। तर जिल्हा प्रशासन 1 जानेवारी 2025 पासून शहरातील भिकाऱ्यांना भीक देणाऱ्या लोकांवर FIR नोंदवण्यास सुरुवात करणार आहे। यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर अमेरिकाच्या नेब्रास्का स्टेट कॅपिटल मध्ये कोणत्या भारतीय महापुरुषाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, महात्मा गांधीजी यांच्या। कोणाच्या? तर महात्मा गांधीजी यांच्या। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर नेब्रास्काचे गव्हर्नर जिम पिलेन यांनी स्टेट कॅपिटल येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे आणि 6 डिसेंबर हा महात्मा गांधी स्मृती दिवस म्हणून देखील घोषित केलेला आहे। तर भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सिएटल अखत्यारीतील राज्याच्या राजधानीत गांधींचा हा पहिलाच पुतळा आहे। यानंतर पुढील आहे पाचवा प्रश्न, तर कणलाऊन या शक्तिशाली ज्वालामुखीचा स्फोट कोणत्या देशामध्ये झाला? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, फिलिपिन्स या देशामध्ये। कोणत्या? तर फिलिपिन्स या। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर फिलिपिन्स मधील कणलाऊन ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निग्रोस बेट समूहातील हजारो लोक प्रभावित झालेले दिसून येत आहे। तर शास्त्रज्ञांनी कणलाऊन ज्वालामुखीच्या 6 किलोमीटरच्या परिघामध्ये राहणाऱ्या सुमारे 54,000 लोकांना ताबडतोब इतरत्र हलवण्यास सांगितले आहे। तर यानंतर आपण फिलिपिन्स विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। राजधानी आहे मनिला, चलन आहे फिलिपिन पेसो आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत बोंगबोंग मार्कोस। कोण आहेत? बोंगबोंग मार्कोस। तर यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 6वा, तर RBI ने डिसेंबर 2024 मध्ये जाहीर केलेला वर्तमान पॉलिसी रेपो दर किती टक्के आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 6.50% आहे। किती आहे? 6.50%। तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने डिसेंबर 2023 च्या त्यांच्या पतधोरण बैठकीमध्ये पॉलिसी रेपो दर 6.50% वर सतत 11व्या वेळी कायम ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर RBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात।
स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935 मध्ये आणि मुख्यालय कोठे आहे? मुंबईमध्ये आहे आणि 26वे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा. कोण आहेत? संजय मल्होत्रा. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे दिल्ली येथे झालेल्या आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप मध्ये भारताने कोणते स्थान पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी 6वे स्थान. कितवे स्थान आहे? 6वे स्थान. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर दिल्लीतील आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप मध्ये भारत 6व्या स्थानावर राहिलेला आहे. तर जपानने दक्षिण कोरियाचा पराभव करून या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आणि अंतिम फेरीमध्ये जपानने चुरशीच्या झालेल्या सामन्यात 25-24 असा विजय मिळवलेला दिसून येतोय. तर कझाकिस्तानने इराणला हरवून 3रे स्थान पटकावले आहे, तर इराण 4थ्या स्थानावर राहिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 8वा. तर कोणत्या भारतीयाला अलीकडे चॅम्पियन्स ऑफ दी अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी माधव गाडगिळिया. कोणत्या? तर माधव गाडगिळिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूया. तर माधव गाडगिळ यांना UNEPच्या अर्थ चॅम्पियन्स अवॉर्ड्स 2024च्या जीवन गौरव श्रेणीने सन्मानित करण्यात आलेले दिसून येत आहे. तर अर्थ चॅम्पियन पुरस्कार संयुक्त राष्ट्रांचा सर्वोच्च पर्यावरण सन्मान मानला जातो. यानंतर युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम म्हणजेच UNEP ही एक संयुक्त संस्था आहे जी पर्यावरणीय समस्या हाताळते. यानंतर UNEP ची स्थापना संयुक्त राष्ट्रांनी 1972 मध्ये केलेली होती आणि मुख्यालय कोठे आहे UNEP चे? तर नैरोबी केनियामध्ये आणि प्रमुख आहे इंगर ॲडरसन. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 9वा. तर 2034 फिफा पुरुष विश्वचषक कोणता देश आयोजित करणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी सौदी अरेबिया हा देश. कोणता देश? तर सौदी अरेबिया हा देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर फिफाने जाहीर केले आहे की सौदी अरेबिया 2034 फिफा विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे. तर ही स्पर्धा कतार 2022 नंतर प्रथमच मध्य पूर्वमध्ये आयोजित केली जाणार आहे. यानंतर मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन 2030 आवृत्तीचे सहयजमान म्हणून नियुक्त झालेले आहेत. तर 2026च्या विश्वचषकात युनायटेड स्टेट्स, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशांद्वारे प्रथमच 48 संघांच्या स्पर्धेचे आयोजन केले जाईल. यानंतर मित्रांनो आपण फिफा विषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर स्थापना 21 मे 1904 मध्ये झाली फिफाची आणि मुख्यालय आहे झुरिच स्वित्झर्लंड मध्ये आणि सध्याचे अध्यक्ष आहेत जियानी इन्फॅन्टिनो. कोण आहेत? तर जियानी इन्फॅन्टिनो. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 10वा. तर एका कॅलेंडर वर्षामध्ये 4 शतके झळकवणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए स्मृती मानधना. कोण आहे? तर स्मृती मानधना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर भारताची स्टार महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने शब्द क्रिकेटमध्ये आणखी एक पराक्रम गाजवला असून एका कॅलेंडर वर्षामध्ये 4 शतके झळकवणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तर विस्टेनच्या मते या उल्लेखनीय कामगिरीने महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये एका कॅलेंडर वर्षामध्ये सर्वाधिक शतके करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केलेला दिसून येतोय. यानंतर पुढील प्रश्न आहे 11वा. तर पहिली भारत नेपाळ पर्यटन परिषद कोठे होणार आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए काठमांडू मध्ये. कोठे? तर काठमांडू मध्ये होणार आहे. तर नेपाळ विषयी आपण शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर नेपाळची राजधानी आहे काठमांडू, चलन आहे नेपाळी रुपया आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत नेपाळचे रामचंद्र पौडेल आणि सध्याचे पंतप्रधान KP शर्मा ओली. कोण आहेत सध्याचे पंतप्रधान नेपाळचे? KP शर्मा ओली. ठीक आहे मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा. तर डिसेंबर 2024 मध्ये सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डी गुकेश. कोण आहे? तर डी गुकेश. मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेशने गुरुवारी 12 डिसेंबर रोजी सिंगापूरमध्ये जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकून इतिहास रचलेला आहे. तर हे विजेतेपद पटकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरलेला आहे. तर यानंतर त्याचबरोबर बुद्धिबळात विश्वविजेता बनणारा गुकेश विश्वनाथन आनंद नंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरलेला आहे. तर गुकेशने निर्णायक 14व्या गेम्समध्ये
चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 13वा, तर मोहम्मद अल बशीर यांची कोणत्या देशाचे हंगामी कार्यवाहक पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सिरिया या. कोणत्या? तर सिरिया या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर मोहम्मद अल बशीर यांची सिरियातील अंतरिम सरकारचे हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आलेली दिसून येत आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर फ्रान्सचे नवे पंतप्रधान कोण झालेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी फ्रँकोइस बायरो. कोण आहेत? तर फ्रँकोइस बायरो. ठीक आहे मित्रांनो, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून फ्रँकोइस बायरो यांची नियुक्ती मागील सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्तावानंतर केलेली आहे. तर त्यांनी मिशेल बार्नियरची जागा घेतलेली आहे. तर फ्रान्सविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फ्रान्सची राजधानी आहे पॅरिस, चलन आहे युरो आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन आणि सध्याचे पंतप्रधान फ्रँकोइस बायरो आहेत. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 15वा, तर येस बँकचे नवीन कार्यकारी संचालक कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मनीष जैन बनलेले आहेत. कोण आहेत? मनीष जैन. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहूयात. तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच RBIने मनीष जैन यांची येस बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केलेली आहे. तर मनीष जैन यांची नियुक्ती 11 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2027 या 3 वर्षांसाठी केली जाईल. यानंतर आपण येस बँक विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. स्थापना झालेली आहे येस बँकेची 2004 मध्ये. मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्याचे CEO आहेत प्रशांत कुमार. कोण आहेत सध्याचे CEO? प्रशांत कुमार. तर यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा, तर टाइम मासिकाने 2024 साठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केलेली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी डोनाल्ड ट्रम्प यांची. कोणाची? डोनाल्ड ट्रम्प यांची. तर योग्य उत्तर ऑप्शन सी हे आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची 2024 साठी टाइम्स मॅगझिनच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर टाइमच्या पर्सन ऑफ द इयर म्हणून त्यांची निवड होण्याची ही दुसरी वेळ आहे. तर याआधी त्यांना 2016 मध्ये ही पदवी मिळालेली होती. यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा, तर 400 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेला जगातील पहिला व्यक्ती कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए एलॉन मस्क बनलेला आहे. कोण आहे? तर एलॉन मस्क. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर एलॉन मस्क 400 अब्ज संपत्ती असलेल्या जगातील पहिला व्यक्ती ठरलेला आहे. तर जगातील 500 श्रीमंत लोकांची एकत्रित संपत्ती $10 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. तर यानंतर पुढील प्रश्न, तर भारत सरकारने अंतर्देशीय जलमार्गांद्वारे मालवाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी जलवाहक योजना. कोणती योजना? जलवाहक योजना. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर भारत सरकारने जलवाहतुकीची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा वाढवण्याच्या उद्देशाने अंतर्देशीय जलमार्गाद्वारे मालवाहतुकीला चालना देण्यासाठी जलवाहक योजना सुरू केलेली आहे. तर विशेषतः भारताच्या राष्ट्रीय जलमार्गांद्वारे लांब पल्ल्यांच्या मालवाहतुकीला प्रोत्साहन देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. यानंतर पुढील प्रश्न 19वा आहे. तर फोर्ब्सच्या सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीमध्ये भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे कितवे स्थान आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 28वे स्थान आहे. कितवे स्थान आहे? 28वे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर फोर्ब्सने 2024 सालासाठी जगातील सर्वात शक्तिशाली महिलांची यादी जाहीर केलेली आहे. तर फोर्ब्सच्या या 21व्या यादीमध्ये 3 भारतीय महिलांच्या नावांचाही समावेश आहे, ज्यांनी आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले दिसून येत आहे. तर यानंतर भारतातील टॉप 3 महिला पाहून घेऊयात आपण. तर निर्मला सीतारामन ह्या 28व्या स्थानावर आहेत आणि रोशनी नादर मल्होत्रा 81व्या स्थानावर आणि किरण मुझुमदार शॉ ह्या 82व्या स्थानावर दिसून येत आहे. तर यानंतर पुढील प्रश्न 20वा आहे. तर भारतातील पहिली मधुमेह बायोबँक कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी चेन्नई या. कोणत्या? तर चेन्नई या. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR ने मद्रास डायबिटीस रिसर्च फाउंडेशन म्हणजेच MDRF
च्या सहकार्याने चेन्नई येथे देशातील पहिली मधुमेह बायोबँक स्थापन केलेली आहे। तर आता मधुमेहाचा धोका आधीच ओळखता येतो, हे या रोगास प्रतिबंध करण्यास तसेच उपचारांमध्ये मदत करेल। तर यानंतर या बायोबँकेची स्थापना अशा वेळी करण्यात आलेली आहे जेव्हा देशामध्ये लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत लोक मधुमेहाचे बळी ठरत आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे 21वा, तर 34व्या व्यास सन्मान 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी सूर्यबालाला। कोणाला? तर सूर्यबालाला। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर हिंदी लेखिका सूर्यबाला यांना त्यांच्या कोण देश को वासी वेणू की डायरी या कादंबरीसाठी 34वा व्यास सन्मान 2024 प्रदान करण्यात आलेला आहे। तर ही कादंबरी 2018 मध्ये प्रकाशित झालेली होती आणि अमेरिकेमध्ये राहणाऱ्या भारतीय तरुणांच्या सांस्कृतिक संघर्ष आणि ओळख समस्यांवर प्रकाश टाकते। यानंतर व्यास सन्मान बद्दल आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर स्थापना 1991 मध्ये के बिर्ला फाउंडेशन द्वारे झालेली आहे आणि पुरस्कार यात 4 लाख रोख रक्कम आणि सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह मिळते। यानंतर पुढील प्रश्न आहे 22वा, तर कोणत्या संघाने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चे विजेतेपद पटकावले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मुंबई या। कोणत्या? तर मुंबई या संघाने। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर सय्यद मुश्ताक अली T20 ट्रॉफी 2024 चा विजेता आहे मुंबई आणि उपविजेता आहे मध्य प्रदेश आणि अंतिम सामना चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरू मध्ये झाला आणि मुंबई संघाने दुसऱ्यांदा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले दिसून येत आहे। तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरुवात 2006 मध्ये झाली आणि सर्वाधिक विजय तामिळनाडू 3 वेळा ट्रॉफी विजेता आहे तामिळनाडू, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न आहे 23वा, तर कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी आपला भारत देश। कोणता देश आहे? आपला भारत देश आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्मार्टफोन निर्यात करणारा देश बनलेला आहे। तर 2019 मध्ये भारत 23व्या स्थानावर होता आणि प्रथम आहे चीन, द्वितीय आहे व्हिएतनाम आणि तृतीय आहे आपला भारत देश। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा तिन्ही देश। यानंतर पुढील प्रश्न आहे 24वा, तर $500 अब्ज निव्वळ संपत्ती गाठणारी पहिली व्यक्ती कोण बनली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए इलॉन मस्क बनलेली आहे। कोण आहे? इलॉन मस्क। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर टेस्लाचे CEO, स्पेस एक्सचे नेते आणि एक्स कॉर्प्सचे मालक एलॉन मस्क यांची निव्वळ संपत्ती ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार विक्रमी $500 अब्ज पर्यंत पोहोचली आहे। तर यानंतर त्यांची संपत्ती टेस्ला आणि स्पेसएक्स तसेच न्यूरालिंक, XAI आणि द बोरिंग कंपनीमधील होल्डिंग्स मधून येते। यानंतर पुढील प्रश्न आहे 25वा, तर छतावर सौर ऊर्जा बसवण्यात आघाडीवर असलेले अव्वल राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए गुजरात हे राज्य। यानंतर द्वितीय आहे महाराष्ट्र आणि तृतीय आहे उत्तर प्रदेश। ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवा। तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहून घेऊया। तर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत छतावर सौर ऊर्जा बसवण्यात गुजरात, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश आघाडीवर दिसून येत आहे। तर 9 डिसेंबर 2024 पर्यंत 6,79,000 हून अधिक स्थापना पूर्ण झाल्या। तर ज्यामध्ये गुजरातमधील 3,02,000, महाराष्ट्रामध्ये 1,39,000 आणि उत्तर प्रदेशामध्ये 56,000 समाविष्ट आहेत। यानंतर आपण गुजरात विषयी देखील शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर गुजरातची राजधानी आहे गांधीनगर। सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल आणि सध्याचे राज्यपाल आहेत आचार्य देवव्रत। यानंतर राष्ट्रीय उद्याने, तर गीर राष्ट्रीय उद्यान, वेळावदार राष्ट्रीय उद्यान, बनसाळा राष्ट्रीय उद्यान आणि सागरी राष्ट्रीय उद्यान आणि लोकनृत्य आहे गरबा। यानंतर मित्रांनो एक प्रश्न मी स्पेशली एक्स्ट्रा ठेवलेला आहे, तर प्रश्नाकडे लक्ष द्या कारण महत्त्वाचा प्रश्न आहे। तर राम मोहन राव अमारा यांची कोणत्या बँकेचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी SBI बँक। कोणती? तर स्टेट बँक ऑफ इंडिया। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया। तर सरकारने राम मोहन राव अमारा यांची भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून 3 वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केलेली आहे। तर ते
CS शेट्टी यांच्यानंतर SBIच्या अध्यक्षपदी बढती मिळाली आहे. यानंतर आपण SBI विषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. SBIची स्थापना 1 जुलै 1955 मध्ये झाली आणि मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि सध्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत MS धोनी. कोण आहेत ब्रँड अँबॅसेडर? MS धोनी. यानंतर मित्रांनो खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या 10 दिवसांमध्ये आणि या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल ना तर नक्कीच तुम्हाला या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर कोणत्या भारतीयाला अलीकडे चॅम्पियन्स ऑफ द अर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, डिसेंबर 2024 मध्ये सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर देखील तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.